तर तुम्ही पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिणीविषयी खूप मोठी माहिती दिलेली आहे. तर काय आहे ती माहिती हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, लाडकी बहिणींसाठी 3,700 कोटींचा चेक दिला असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तर अजितदादा पवार यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यांनी सांगितले की आता तुमचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी सांगितले की जरी तुम्हाला आतापर्यंत पैसे नाही मिळाले तरी तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यात मिळून जाईल. जे तुमच्या 7व्या हप्त्याचे पैसे आहे हे तुमच्यासाठी खुशखबरी आहे. तुमचे 7वे हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळावा यासाठी 3,700 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याकडे दिला असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार दादा यांनी सांगितले आहे. आणि लाडक्या बहिणीविषयी काय महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती. तसेच योजनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात अशीही चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितले आहे. तसेच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याची तारीखही त्यांनी सांगितली आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती त्यांनी सांगितली आहे. तुमचं जे पण कन्फ्युजन असणार आहे ते सगळं आज दूर होणार आहे. त्यांनी 7वा हप्ता जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यांनी सांगितलं आहे की 26 जानेवारीपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येतील. जरी 26 जानेवारीला नाही आले तरीही त्याच्या 2-3 दिवसानंतर येतील, पण सर्वांच्या खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहे. कारण आदितीताई तटकरे यांनी पण सांगितले होते की आम्ही 26 जानेवारीच्या आसपास पैसे जमा करणार आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की 3,700 कोटींचा चेक आम्ही साईन करून महिला व बाल विकास विभागाला दिलेले आहे. त्यामुळे 100% तुमचा 7वा हप्ता जमा होणार आहे. आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची देखील त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे असे देखील ते म्हणाले. बस आता तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. फक्त एवढंच आहे की हा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयांनी येणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींमध्ये चर्चा होती की त्यांना 2,100 रुपये येणार होते, म्हणजेच 1,500 रुपयांमध्ये 600 रुपये वाढून येणार होते. पण आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता हे 1,500 रुपयांनीच मिळणार आहे. पण आता 3 मार्चला अर्थसंकल्प झाल्यानंतर तुमच्या हप्त्यात वाढ होणार आहे. कदाचित तुम्हाला मार्चपासून देखील 2,100 रुपये हप्ता भेटू शकतो, परंतु एप्रिलपासून तर तो मिळणारच आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींमध्ये चर्चा होती की आपला हप्ता बंद होणार, अर्जाची पुन्हा छाननी होणार, पण असे काहीही होणार नाही. फक्त अपात्र महिलांच्या अर्जाचीच छाननी होणार आहे आणि फक्त त्यांचेच पैसे बंद होणार आहे. तर आता अपात्र म्हणजे काय? तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, जे टॅक्स भरतात, फक्त ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, अशाच महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही. म्हणून आता लाडक्या बहिणींना काही टेन्शन घेण्याची गरज नाही.
26 तारखेला किंवा 26 तारखेच्या आसपास तुमच्या खात्यात तुमचे 7वा हप्ता हा डीबीटी केला जाणार आहे. ही तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ भेटत राहतील.